नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या आजूबाजूला अशी अनेक जोडपी असतील जिथे स्त्री दिसायला फारशी सुंदर नाही किंवा तिच्याकडे मोठी संपत्ती नाही, तरीही तिचा जोडीदार तिच्यासाठी वेडा असतो, तिच्या शब्दाला मान देतो, तिचे प्रत्येक म्हणणे ऐकतो आणि तिच्याशिवाय त्याला आपले आयुष्य अपूर्ण वाटते. आणि त्याच वेळी अनेक अतिशय आकर्षक हुशार स्त्री आहेत, त्यांच्या जोडीदाराला त्यांच्यासोबत क्षणभरही थांबण्यास रस नसतो. त्यांचे नातेसंबंध सतत संघर्षाने भरलेले असतात. या दोन प्रकारच्या नात्यामध्ये नेमका कोणता फरक आहे? जेव्हा आपण प्रेम आणि नातेसंबंधांचा विचार करतो तेव्हा आपल्याला वाटते की या भावना नशिबावर किंवा योगायोगावर अवलंबून असतात, पण मानसशास्त्र सांगते की हे पूर्णपणे चुकीचे आहे. आज मी तुम्हाला एक गुपित सांगणार आहे. हे गुपित जगातील 93% यशस्वी आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्याचा आधार आहे. हे हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधकांनी सिद्ध केलेले मानवी वर्तनाचे नियम आहेत. पुरुषाला भावनिकरित्या, मानसिकरित्या आणि आत्मिकरित्या तुमच्याशी जोडणारे स्विच फक्त 2 आहेत. हे 2 स्विच एकदा का सक्रिय झाले की तो पुरुष तुम्हाला त्याची राणी मानतो. तो तुमच्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार असतो. या 2 गोष्टी कोणत्या आहेत? पहिली गोष्ट, पुरुषाच्या सर्वात मूलभूत भावनिक गरजेला हात घालते. ही गरज त्याच्या अस्तित्वाशी जोडलेली आहे. ही ओळखताना आल्यास तुम्ही कितीही सुंदर असलात तरी तो तुमच्याकडे दुर्लक्ष करेल. आणि दुसरी गोष्ट, जी पुरुषाच्या जीन्समध्ये हजारो वर्षापासून कोंड केलेली आहे, ही गोष्ट त्याला पुरुषासारखे आणि शूरवीरासारखे वाटायला लावते. जेव्हा तुम्ही ही दुसरी गोष्ट सक्रिय करता तेव्हा तो नकळतपणे तुमच्या प्रेमात अडकतो. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय तुम्हाला हे गुपित कळणार नाही, कारण या 2 गोष्टीचा योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात वापर कसा करायचा याचा अचूक फॉर्म्युला तुम्हाला मिळणार नाही, तर या ज्ञानाचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही. चला तर मग उलगडूया पुरुषाच्या मनावर चिरकाल राज्य करण्याचे हे 2 शक्तिशाली मानसशास्त्रीय रहस्य. चला तर मग या पहिल्या आणि सर्वात शक्तिशाली रहस्याचा सखोल अभ्यास करूया. तुम्ही पाहू शकता की पुरुषाच्या मनात खोलवर रुजलेली एक गरज आहे, ती म्हणजे ओळख आणि महत्वाकांक्षा सिद्ध करण्याची संधी. प्रसिद्ध मानसशास्त्र अब्राहम मास्लो यांनी मानवी गरजांचा जो पिरॅमिड दिला आहे, त्यात प्रेम आणि जोडणीच्या गरजानंतर लगेच आदर आणि आत्मसन्मान ही गरज येते. एखाद्या पुरुषासाठी ही गरज त्याच्या स्वाभिमानाचा आधारस्तंभ असते. तुमचा जोडीदार कितीही यशस्वी असला तरी त्याला त्याच्या सर्वात जवळच्या व्यक्तीकडून म्हणजे तुमच्याकडून हे नेहमी ऐकायचे असते, तो पुरेसा चांगला नाही तर उत्कृष्ट आहे. या रहस्याला प्रभावीपणे वापरण्यासाठी आपल्याला 3 स्तरावर काम करावे लागेल आणि हे 3 स्तर एकमेकांमध्ये नैसर्गिकरित्या जोडलेले आहेत. हा आहे आपला पहिला स्तर, मनाच्या रचनेचा आधार. जेव्हा तुम्ही पुरुषाचे कौतुक करता तेव्हा त्याच्या मेंदूमध्ये 2 शक्तिशाली आनंदाची रसायने रिलीज होतात. पहिले रसायन आहे जे त्याला कृतार्थ झाल्याची भावना देते. जेव्हा त्याला वाटते की त्याने काहीतरी साध्य केले आहे आणि त्यासाठी त्याला मनापासून दाद मिळाली आहे, तेव्हा हे रसायन रिलीज होते. हे रसायन त्याला ती गोष्ट पुन्हा पुन्हा करण्याची प्रेरणा देते, म्हणजे तो तुमच्यासाठी अधिकाधिक चांगले काम करण्याची प्रेरणा त्याला मिळते, कारण त्याला माहिती आहे की तुमच्याकडून त्याला भावनात्मक ऊर्जा मिळणार आहे. दुसरे रसायन, यालाच प्रेमबंधन रसायन म्हणतात. पहिले रसायन फक्त तात्पुरती उत्तेजना देते, पण ही दुसरे रसायन भावनिक बंध निर्माण करते. जेव्हा तुम्ही त्याची प्रशंसा करता तेव्हा तुम्ही त्याला भावनिक सुरक्षितता देत आहात अशी भावना त्याला होते आणि तो तुमच्याशी जोडला जातो. तुम्ही हे कसे साधणार? फक्त तुम्ही छान आहात म्हणू नका, त्याऐवजी त्याच्या प्रयत्नांचे, त्याने केलेल्या कामाच्या पद्धतीचे आणि निर्णयाच्या परिणामाचे कौतुक करा. उदाहरणार्थ, त्याला सांगा तुम्ही किती शांतपणे संपूर्ण परिस्थितीचे विश्लेषण केले. हे पाहून मला खूप सुरक्षित वाटते. हे दाखवते की तुम्ही आमच्या भविष्याबद्दल किती विचार करता. इथे तुम्ही त्याच्या प्रयत्नाचे कौतुक केले आहे, ज्यामुळे त्याला भावनिक बळ मिळते. आपला दुसरा स्तर आहे सामान्य प्रशंसा नाही तर विशिष्ट आणि सखोल प्रशंसा. सामान्य प्रशंसा म्हणजे तुमचे काम खूप चांगले आहे. सखोल आणि प्रभावी प्रशंसा म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही या अडचणीच्या वेळी सगळ्यांना एकत्र आणले आणि शांतपणे मार्ग काढला. ती संयमाची आणि नेतृत्वाची क्षमता फक्त तुमच्यातच आहे. मला तुमच्या निर्णय क्षमतेचा खूप आदर वाटतो. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉक्टर गॅरी चॅपमन म्हणतात की कौतुकाचे शब्द ही पुरुषासाठी अत्यंत महत्त्वाची प्रेमभाषा आहे.
पण हे शब्द फक्त गोड नसावे, तर ते त्यांच्या आत्म्याला स्पर्श करणारे असावे. तुम्ही जेव्हा विशिष्ट प्रशंसा करता तेव्हा त्याला वाटते की तुम्ही त्याचे काम खऱ्या अर्थाने पाहिले आणि समजले आहे. यामुळे त्याला तुम्ही एक सामान्य प्रेयसी किंवा पत्नी नसून त्याची सर्वात मोठी समर्थक आहात असे वाटते. ही भावना त्याला तुमच्याशिवाय इतर कोणाकडेही मिळू शकत नाही आणि यामुळे तो तुमच्यासाठी कधीही न बदलता येणारा महत्त्वाचा माणूस बनतो. आणि तिसरा स्तर म्हणजे सत्य आणि समतोल. या रहस्याचा वापर करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रामाणिकता. जर तुम्ही खोटे कौतुक केले किंवा चापलुशी केली तर पुरुषाचा मेंदू ते लगेच ओळखतो, कारण पुरुषांना त्यांचा अहंकार कधी पोषित होतोय आणि कधी त्यांची मस्करी केली जाते हे चांगले समजते. कौतुक नेहमी तो खऱ्या अर्थाने चांगला असलेल्या गुणाचे करा. जर तो चांगला निर्णय घेणारा नसेल तर त्याच्या निर्णयाचे कौतुक करण्याऐवजी तो किती प्रामाणिकपणे प्रयत्न करतो किंवा तो किती विश्वासार्ह आहे याचे कौतुक करा. या कौतुकात कधी अतिशयोक्ती करू नका. जर तुम्ही दररोज प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी प्रशंसा केली तर तिची किंमत कमी होईल. प्रशंसा अशी असावी जसे तुम्ही त्याला दुर्मिळ भेट देत आहात, ती अनपेक्षित असावी आणि तिचे मूल्य खूप मोठे असावे. हा समतोल साधल्यास पुरुष तुमच्याकडे नेहमी भावनिक पुरस्कारासाठी पाहत राहील आणि तुमच्याशिवाय त्याला तो पुरस्कार कोणी देऊ शकत नाही. हे त्याला पूर्णपणे पटेल. हा आहे पुरुषाचा इगोला ओळखण्याचा आणि तुमच्या प्रेमात त्याला कायमस्वरूपी बांधून ठेवण्याचा पहिला शक्तिशाली आधारस्तंभ. तुम्ही आता पहिल्या रहस्याचा सखोल अभ्यास केला, जो पुरुषाच्या ओळखीची गरज पूर्ण करतो. पण ज्ञानाला पूर्ण करण्यासाठी आणि तुमच्या नात्याला अटूट बनवण्यासाठी तुम्हाला पुरुषाच्या दुसऱ्या आणि सर्वात खोलवरच्या गरजेला स्पर्श करावा लागेल. हे दुसरे रहस्य कोणत्याही पुस्तकात किंवा आधुनिक डेटिंग टिप्समध्ये सापडणार नाही. हा नियम हजारो वर्षापूर्वीच्या मानवी उत्क्रांतीच्या काळात रुजलेला आहे. जेव्हा मनुष्य शिकार करत होता आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करत होता, तेव्हा पुरुषाच्या जीन्समध्ये संरक्षण करणे आणि पुरवठा करणे ही वृत्ती कोण केलेली आहे. आज जग पूर्णपणे बदललेले असले तरी पुरुषाच्या मनात आजही शूरवीराची भावना जिवंत आहे. त्याला आतून वाटत असते की तो कुणासाठी तरी महत्त्वाचा आहे, तो कुणाचे तरी रक्षण करत आहे आणि त्याच्या असण्यामुळे कोणाच्या तरी आयुष्यात मूल्य निर्माण होत आहे. हीच त्याची दुसरी मूलभूत गरज आहे. ज्या स्त्रीमुळे पुरुषाला ही शूरवीराची भावना मिळते ती स्त्री त्याच्यासाठी जगातील सर्वात खास व्यक्ती बनते, कारण ही भावना त्याला शारीरिक आणि भावनिक दोन्ही स्तरावर बळ देते. या नियमाचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी तुम्हाला त्याला तुमच्या अस्तित्वाची जागा द्यावी लागेल, जी त्याला उद्देशाची भावना देईल. प्रत्येक पुरुषाला आयुष्यात एक उद्देश हवा असतो. त्याला वाटले पाहिजे की तो केवळ जगत नाहीये, तर एखाद्याच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणत आहे. अनेक स्त्रिया विचार करतात की मी सक्षम आहे, मी माझे काम करू शकते, पण या पूर्ण स्वातंत्र्याच्या गर्दीत त्या नकळतपणे पुरुषाच्या उद्देशाच्या भावनेला शून्य करून टाकतात. तुम्ही किती स्वतंत्र आणि सक्षम असाल तरीही तुम्हाला कधी कधी विचारपूर्वक त्याला तुमच्या आयुष्यात मदतीसाठी प्रवेश द्यावा लागेल. याचा अर्थ तुम्ही कमकुवत आहात असा नाही, तर तुम्ही तुमच्या जोडीदारावर विश्वास ठेवत आहात. उदाहरणार्थ, एखाद्या मोठ्या समस्येवर किंवा निर्णय घेताना त्याला विचारा की मला हे माहीत आहे, पण तुमच्या निर्णय क्षमतेची मला माझ्या कामात मदत हवी आहे. या रहस्याचा संबंध फक्त भौतिक मदतीशी नाही, तर भावनिक सुरक्षिततेशी देखील आहे. यामुळे आपल्याला भावनिक सुरक्षिततेसाठी त्याला पाचारण करावे लागेल. जेव्हा तुम्ही त्याच्यासमोर तुमची छोटीशी भावना असुरक्षितता व्यक्त करता, उदाहरणार्थ मी आज खूप तणावात आहे, मला फक्त तुझ्या खांद्याची गरज आहे, किंवा मला भीती वाटत आहे, तू माझ्यासोबत आहेस म्हणून मला सुरक्षित वाटते, तेव्हा त्याच्या शरीरात एक विशेष रसायन वाढते. हे रसायन त्याला अधिक पुरुषत्व आणि सामर्थ्य जाणून देते. हे त्याला भावनात्मक दृष्ट्या तुमच्याशी अधिक घट्टपणे जोडते. त्याला वाटते ती माझ्यावर इतका विश्वास ठेवते की तिने तिचे भावनिक भिंत माझ्यासमोर उघडली आहे. आणि तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे शूरवीराचा भावनिक पुरस्कार. जेव्हा पुरुष तुमच्यासाठी काहीतरी करतो आणि तुम्ही त्याचे मनापासून कौतुक करता, तेव्हा त्याला मिळणारी उद्देशाची भावना त्याची सेल्फ वर्थ प्रचंड वाढवते. तो तुम्हाला वाचवतो, मदत करतो किंवा तुमच्यासाठी काहीतरी करतो आणि यामुळे त्याला मिळणारा हा भावनिक पुरस्कार त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. यामुळे तो तुम्हाला गमावण्यास घाबरतो, कारण त्याला भीती वाटते की तुम्हाला गमावल्यास तो त्याची शूरवीराची ओळख आणि उद्देशाची भावना कायमची गमावून बसेल. जी स्त्री त्याला त्याचे सर्वात चांगले, सर्वात सामर्थ्यवान स्वरूप दाखवते, ती स्त्री त्याच्यासाठी जगातील सर्वात मोठी संपत्ती असते. या दुसऱ्या रहस्याचा वापर करून तुम्ही पुरुषाला केवळ आकर्षित
सुरक्षित करत नाही तर त्याला तुमच्या प्रेमाच्या आणि आत्मसन्मानाच्या बंधनात कायमचे अडकवता. तुम्ही आता पुरुषाच्या मनावर राज्य करण्याची 2 शक्तिशाली रहस्य शिकला आहात. हे ज्ञान तुम्हाला मिळाले आहे, पण नुसते ज्ञान असून उपयोग नाही, त्याचा योग्य अंमलबजावणी महत्त्वाची आहे. या 2 रहस्याचा एकत्रित प्रभाव पुरुषाला एक असा भावनिक अनुभव देतो जो त्याला इतरत्र कुठेही मिळू शकत नाही. पहिले रहस्य त्याला ओळख आणि आत्मसन्मान देणारे आहे, ज्यामुळे त्याला तुमच्याजवळ आनंद मिळतो. तर दुसरे रहस्य त्याला उद्देशाची भावना आणि सुरक्षितता देणारे आहे, ज्यामुळे त्याला तुमच्याशिवाय आयुष्य अपूर्ण वाटते. जेव्हा ही दोन्ही रहस्य योग्य प्रमाणात मिसळतात तेव्हा तुमच्या नात्यात इमोशनल केमिस्ट्री तयार होते. परंतु लक्षात ठेवा, या 2 गोष्टीच्या वापरामध्ये समतोल राखणे हेच अंतिम सूत्र आहे. तुम्ही 70% वेळेस स्वतंत्र आणि सक्षम राहून तुमच्या मर्यादा त्याला दाखवा आणि उरलेल्या 30% वेळेत विचारपूर्वक त्याला मदत करण्याची संधी द्या, त्याला हिरो बनण्याची संधी द्या. यामुळे त्याला जाणवेल की ती खूप बलवान आहे, पण ती माझ्यावर इतका विश्वास ठेवते की मला तिच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान देते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ही तंत्र केवळ अशा व्यक्तीवर वापरा जी तुमच्या भावनांचा आदर करते आणि तुमच्या नात्याला महत्त्व देते. जर समोरचा पुरुष तुमच्यासाठी प्रामाणिक नसेल तर कोणतेही मानसशास्त्रीय तंत्र काम करणार नाही. तुमच्या नात्यात प्रेम आणि आदर आणि कायमस्वरूपी आनंद मिळवण्यासाठी या ज्ञानाचा आजपासूनच उपयोग करा. तुमच्यासाठी हे एक फक्त सुरुवात आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.